नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, ठाकरे गट अमित ठाकरे यांच्यासाठी माहीम मतदारसंघ सोडणार अशी चर्चा आहे। अमित ठाकरे लढणार असल्यास माहीममध्ये उमेदवार न देण्याच्या ठाकरे गटाच्या हालचाली सुरू आहेत। अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे। वरळीमध्ये मनसेचा उमेदवार उभा न राहण्याची देखील त्यामुळे शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्यावेळेला मनसेने सुद्धा उमेदवार दिला नव्हता। माहीममधून अमित ठाकरे उभे राहिल्यास उमेदवार न देण्याच्या ठाकरे गटाच्या हालचाली। अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढण्याची दाट शक्यता। मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंना माहीममधून निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी। माहीममधून अमित ठाकरे उभे राहिल्यास ठाकरे गट उमेदवार न देण्याची शक्यता। वरळीतून पहिल्यांदा आदित्य ठाकरे उभे राहिले तेव्हा मनसेनं दिला होता पाठिंबा। ठाकरेंनी माहीममधून उमेदवार दिला नाही तर वरळीतही मनसेचा उमेदवार न राहण्याची शक्यता। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना विरोध न करता विधानसभेत पाठवण्याच्या हालचाली। अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढू शकतात अशी एक शक्यता आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, अमित ठाकरे जर माहीममधून लढण्यासाठी तयार असतील किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर मात्र ठाकरे गटाकडून तिथे उमेदवार दिला जाणार नाही अशी सध्या चर्चा आहे, काय माहिती? निखिलाजी, बघा, या शक्यता अंदाज इथपर्यंत या बातम्या आहेत। त्यासाठी आधी अमित ठाकरे यांची मनसेकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाली पाहिजे। अमित ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे, त्यांना निवडणूक लढवायची आहे। त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ मानले जात आहेत माहीम, भांडूप आणि मागाठाणे। भांडूपमधून सर्वाधिक मागणी आहे की अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, पण जी माहिती मिळते आहे की राज ठाकरे यांचं मत आहे की अमित ठाकरे यांनी माहीम दादर जो विभाग आहे या मतदारसंघामधून निवडणूक लढवावी। पण या चर्चा आहेत, राज ठाकरे स्वतः चाचपणी करतायत आणि त्यानंतर राज ठाकरे स्वतः निर्णय घेणार आहेत। याआधी आपण बघितलं, शर्मिला ठाकरेंनी म्हटलं होतं की अमित ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली तर आनंद आहे, कार्यकर्त्यांची मागणी आहे। पण सुरक्षित मतदारसंघ आणि जो एक मतदारसंघाचा जॉनर असतो, जसा वरळी मतदारसंघाचा एक जॉनर आहे तसाच माहीम दादर या मतदारसंघाचा एक जॉनर आणि तिकडच्या मतदारांची एक राहणीमान पद्धती आहे, त्यानुसार अमित यांनी दादर माहीम मधून निवडणूक लढवावी असं कळते आहे आणि आग्रही मागणी आहे। जेव्हा अधिकृतरित्या अमित यांची उमेदवारी जाहीर होईल त्या पुढे ज्या घडामोडी घडतील त्या महत्त्वाच्या असणार आहेत। सध्या माहीम मध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत सदा सरवणकर। जर शिवसेनेनं अशी मोठी व्यापक भूमिका घेतली, शिवसेना युबीटीनं, की त्यांचा जो पारंपरिक मतदारसंघ आहे जिथे शिवसेनेचं मुख्यालय आहे, शिवसेना भवन, शिवाजी पार्क आहे, बाळासाहेबांचं स्मारक होतं आहे, तिथे जर अमित जो कुटुंबातलाच आपला सदस्य आहे त्याला जर उमेदवारी जर जाहीर झाली तर त्याला जर आपल्याला पाठिंबा द्यायचा असेल आणि तशी अधिकृतरित्या भूमिका जर शिवसेना युबीटीकडून घेतली गेली तर मग पुढची समीकरणं घडणार आहेत। शिंदे शिवसेना नेमकं काय करणार, कारण विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत। जर दादर माहीममध्ये अमितला शिवसेना युबीटीनं पाठिंबा दिला तर त्या बदल्यात वरळीमध्ये आदित्य ठाकरे उमेदवार आहेत, तर तिथे आदित्य यांना पाठिंबा देण्याची शिवसेना युबीटीची भूमिका असेल का किंवा तशी अपेक्षा असेल का? कारण 2019च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्यावेळेस मनसेनं तिथे उमेदवार दिला नाही। मनसेनं बिनशर्त किंवा मनसेनं संकेतातून पाठिंबा दिला होता आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला। त्यामुळे हे जर सगळं घडायचं असेल तर त्याआधी अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली पाहिजे। ती नेमकी राज ठाकरे कोणत्या मतदारसंघातून करतात, भांडूप मधून करतात की दादर माहीम मधून करतात? सर्वाधिक शक्यता व्यक्त केली जाते की दादर माहीम मधून त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवलं जाईल आणि त्यानंतर पुढच्या घडामोडी घडतील। पण शिवसेना युबीटीची अपेक्षा असेल की जर दादर माहीम मध्ये अमित ठाकरे यांना शिवसेना युबीटी पाठिंबा देते तर वरळीमध्ये मनसेकडून पाठिंबा दिला गेला पाहिजे। मनसेकडून वरळीमध्ये संदीप देशपांडे यांनी गेल्या 3 महिन्यांपासून तयारी सुरू केलेली आहे। ते मतदारांशी संपर्क साधतायत। वरळी विजनच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं एक संकल्पचित्र वरळीकरांपुढे मांडलेलं आहे आणि आपण बघितलं तर कसा शिवसेना युबीटीचा कारभार आहे यावर संदीप देशपांडे यांच्याकडूनही अनेकदा टीका होत असते। तर
ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी आधी अधिकृतरित्या अमित यांची उमेदवारी जाहीर होणं स्वाभाविक आहे आणि त्यानंतर मग या पुढच्या घडामोडी घडू शकतात. जी. एक म्हटलं जातं आहे की कुटुंबात जर राज ठाकरेंनी भूमिका घेतली होती की या पिढीला जर राजकारण करायचे असेल आणि विधिमंडळ किंवा संसदीय राजकारण करायचं असेल तर त्यांना विरोध होणार नाही. याआधी आपण बघितलं बाळासाहेब ठाकरे जी. असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांनी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून नक्कीच. राजकारण केलं, पक्षावर पकड ठेवली. नंतरच्या काळात पूर्ण राजकारण बदललेलं आहे आणि युवा पिढीला विधिमंडळ आणि संसदीय राजकारणात रस आहे. त्यामुळे साहजिकच अमित यांची इच्छा आहे, पण राज ठाकरे नेमका काय नक्कीच. निर्णय घेतात त्याकडे लक्ष असेल आणि त्यानंतर शिवसेना युबीटी कडून काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल. धन्यवाद दिनेशजी एकूणच माहितीबद्दल. तर यावर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरपासून आमचे सर्व नेते, माझ्यासह सर्व आमचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये शाखाध्यक्ष आहेत, उपशाखाध्यक्ष आहेत, उपविभागाध्यक्ष आहेत आणि सर्व कार्यकर्ते महिला पुरुष यांनी ऑलरेडी तयारी सुरुवात केलेली आहे आणि जय्यत तयारी चालू आहे. तर कालच मी मीडियाच्या माध्यमातून आम्ही देखील ऐकलं की अमित ठाकरेंना माहीममधून विधानसभेमधून तिकीट दिलं जात आहे. देत असतील तर सर्वांना आम्हाला आनंद आहे. आणि निवडणुकीच्या बाबतीत उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची हा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे साहेब घेत असतात. आणि राज ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला असेल, जो उमेदवार दिलेला असेल तो आमच्यासाठी अंतिम आदेश असेल आणि आम्ही जो कोणी उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करू. आणि आता बातमी ती पटोले आणि ठाकरे गटाची. पटोले आणि ठाकरे गटातील वाद मिटलेला आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान वाद मिटल्यानंतर जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक अद्यापही सुरूच आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपावर अंतिम चर्चा सुरू आहे. विदर्भामधल्या जागांवरून पटोले आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला होता. आज झालेल्या बैठकीनंतर वाद मिटल्याची प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी दिली आहे. चेन्नीथला मातोश्रीवर वाद मिटला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि राऊतांमध्ये अर्धा तास बैठक झाली. बैठकीनंतर वाद मिटल्याची चेन्नीथला यांची प्रतिक्रिया. उसमें कोई मतभेद नहीं है. आज नाना पटोले के नेतृत्व में कांग्रेस और संजय राउत और एनसीपी के जयंत पाटिल और तीनों लोग बैठ करके सीट डिवीजन में पूरा करेंगे. चर्चेचा वेग वाढतोय, मतभेद नाहीत. बैठकीनंतर राऊत मवाळ. फार मोठे काही मतभेद आहेत का तर अजिबात नाही. नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आजच्या चर्चेला ते 100% असतील. तोडगा निघाल्यामुळे नाना पटोले, राऊत आणि जयंत पाटलांमध्ये अंतिम बैठक. ठाकरे गटाचा पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जागा वाटप पूर्ण झाल्याचा राऊतांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्यातलं जागा वाटप संपलेलं आहे. आमच्यामध्ये फार मतभेद उरलेले नाहीत. माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब स्वतः लक्ष घालतायत, कारण आमचा हायकमांड मुंबईत आहे. महाविकास आघाडीच्या अंतिम बैठकीत काँग्रेससोबत चर्चा होऊन रात्रीपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होणार. विदर्भात ठाकरे गटाला जास्त जागा हव्या असल्यानं काँग्रेससोबत वाद पेटला होता. हे बघा, आम्ही काँग्रेसनी पहिलेपासूनच भूमिका मांडलेली आहे की ज्या मेरिट जागा असतील त्या मेरिटच्या जागा त्या ज्या पक्षाच्या असतील त्यांनी घ्याव्यात. त्या पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे. मेरिटच्या आधारावर हे सगळ्या जागा वाटप व्हाव्यात हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नागपूर आणि दक्षिण नागपूर तुम्ही सोडताय याचा अर्थ? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? मेरिट आमचं आहे, जागा आम्ही लढू. काँग्रेस पक्ष खूप मोठा पक्ष, राष्ट्रीय पक्ष किंवा त्याहीपेक्षा मोठा पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत आणि प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांनी स्थान दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा आशयाच्या घोषणा समर्थकांनी दिल्या. नाना पटोलेंसमोर समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेणार आहेत. राजेंद्र शिंगणे यांचा थोड्याच वेळामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे विद्यमान आमदार आहेत. नुकतीच राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी
राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणा केली होती आणि पवारांची भेटही घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर पवार आणि इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी आता सुरू आहेत. सध्या रोहिणी खडसे, सुधाकर भालेराव आणि शिंगणे यांनी पवारांची आज भेट घेतली. ठाकरे गटाचे श्रीगोंद्याचे साजन पाचपुते यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली. पाचपुते श्रीगोंद्यामधून इच्छुक आहेत आणि ही जागा ठाकरे गटाला सोडावी यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे. आज कोणाकोणाच्या भेटीगाठी झाल्या ते आपण पाहूया. पवारांकडे इच्छुकांच्या भेटीगाठी. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी पवारांची भेट घेतली. मुक्ताईनगरमधून इच्छुक जो कोणी उमेदवार ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या ठिकाणी देतील, आम्ही सगळे त्यांच्या आदेशाचं पालन करून जे उमेदवार पक्षाकडून जाहीर होतील त्या उमेदवाराचं सगळे एकत्र येऊन काम करू. भाजप नेते सुधाकर भालेराव पवारांच्या भेटीला उदगीरमधून इच्छुक. अभद्र महायुतीला जनता त्रस्त झालेली आहे, त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार यावेळेस 100% आल्याशिवाय राहणार नाही. यांच्या सर्व फसव्या योजनेला जनता त्रस्त झालेली आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे पवारांच्या भेटीला सिंदखेड राजामधून इच्छुक. शिंगणे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा. अजित पवारांनी राजेंद्र शिंगणेंना थांबवण्यासाठी काल फोन केला होता. भाजपचे परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली. माढ्यामधून इच्छुक. ठाकरे गटाचे उपनेते श्रीगोंद्याचे साजन पाचपुते यांनी पवारांची भेट घेतली. पाचपुते श्रीगोंद्यामधून इच्छुक. जागा ठाकरे गटाला सोडण्यासाठी भेटल्याची चर्चा. आणि आता बातमी येते महायुतीची. दिल्लीमध्ये शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली. भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदे गट 75 ते 80 जागा लढण्याची शक्यता, तर अजित पवार गट 55 ते 60 जागा लढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय नाही. काल शहांसोबत झालेल्या बैठकीत सीएम पदासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. आमदारांच्या संख्येनुसार सीएम पद ठरेल असे निर्देश मात्र शहांनी दिलेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात. भाजप 155 ते 160, शिवसेना शिंदे गट 75 ते 80, राष्ट्रवादी अजित पवार गट 55 ते 60. महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत शिंदे, फडणवीस आणि दादांची रात्री 2.5 तास बैठक. बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात. काही जागांवर स्थानिक पातळीवर निर्णय होणार. काल दिल्लीत बैठक झाली, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, काळजी करू नका. आम्ही तिघं एकत्रपणे प्रेस घेऊ आणि त्याच्यामध्ये कोणाला किती किती जागा वगैरे सगळं व्यवस्थितपणे सांगू. कुठेही अडचणी येणार नाही. फॉर्म्युला काय ठरलं का? ते फॉर्म्युला ते आम्ही ठरवू. बैठकीनंतर अजित पवार, फडणवीस परतले, शिंदे मात्र दिल्लीतच. महायुतीचा मुंबईचाही फॉर्म्युला जवळपास ठरला. मुंबईत भाजप 18, शिवसेना शिंदे गट 15 ते 16 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 ते 3 जागांची शक्यता. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा निर्णय नाही. निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार. एक गणित मात्र नक्की ठरलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या लढवायच्या. मुख्यमंत्र्यांचा निर्णय हे निवडणूक झाल्यानंतर होणार आहे. शिंदे साहेबांना सुद्धा आणि अजितदादांना सुद्धा अपेक्षेप्रमाणे जागा मिळणार नाही. पण महायुतीमध्ये वजन एकनाथ शिंदे साहेबांचं नक्कीच वाढलेलं आहे. 78 जागा तुम्ही म्हणत असल्या तरी मला असं वाटतं की ते त्यांचं वजन वापरून, दिल्लीचे कॉन्टॅक्ट वापरून ते जास्तीत जास्त जागा त्यांच्या पक्षाकडे घेतील असं मला वाटतं. की आज देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा पुढं करता येत नाही. जर केलात 120 जे उमेदवार त्यांचे निवडून येणार आहेत महायुतीचे, ते 20-30 तर कमी होतील. तर शिंदे भाजपच्या हिरवळीवर उभे आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा टोला लगावलाय. तर संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. इथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हिरवळीवरच उभे आहेत. तर बसले येताना बघा त्यांच्या पॅन्टला हिरवळ लागलेली असेल. पाठीमागे सफेद पॅन्ट असते, पाठीमागे गवत असणार त्यांच्या, तुम्ही चेक करा. हे पूर्वी त्या काळात हे व्हायचं. आता परत नव्यानं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, नेत्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या विजारीला पाठच्या बाजूला हिरवळ लागलेली असते. 5-5, 6-6 तास ते उभे असतात की मग उभं नाही, मग बसून असतात गवतावर, लॉनवर. मला माहिती आहे दिल्लीतलं राजकारण काय ते. महाराष्ट्राचा स्वाभिमान
हे गहाण टाकण्याचं काम या राज्याचे मुख्य महाविकास आघाडीची ट्रायडंट मधली बैठक संपलेली आहे आणि नाना पटोले आणि संजय राऊत एकत्रच या बैठकीमधून बाहेर पडलेले आहेत. जागा वाटपासंदर्भामध्ये ही अंतिम बैठक होती. विदर्भातल्या जागांवरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. तर जागा वाटपासंदर्भात आता महाविकास आघाडीचे नेते काय बोलतात याकडे आपलं लक्ष. काय माहिती आहे निवडणूक राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली होती काल. माहिती अत्यंत गंभीर आहे. हे महायुतीवाले ज्यांना आम्ही लफंगे म्हणतो आणि या लफंग्यांच्या साथीला हे संविधानानं ज्याला काही विशेष अधिकार दिलेले आहेत, या देशाच्या नागरी स्वातंत्र्याचं किंवा या निवडणुका देशातल्या निष्पक्षपणे घेण्यासाठी जे अधिकार दिले आहेत, त्या अधिकाराचं महाराष्ट्रामध्ये कसं उल्लंघन सुरू आहे आणि पराभवाला घाबरल्यामुळे निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ शकत नाही, आपण सत्ता गमावतोय या भीतीनं या देशाचे गृहमंत्री अमित शहा, त्या गृह खात्याच्या अखत्यारीमध्ये निवडणूक आयोग आहे, त्याने एक फार मोठं कारस्थान लोकशाही विरोधी केलेलं आहे, या राज्याच्या जनतेच्या विरुद्ध केलेलं आहे आणि त्याची तक्रार घेऊन कालच महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगांना भेटले. काही मतदारसंघ त्यांनी ठरवलेले आहेत, 150च्या आसपास काही मतदारसंघ आहेत माझ्या माहितीवर. अधिक माहिती नाना आणि तुम्हाला जयंतराव देतील. त्यासाठी विशेष ॲपची निर्मिती करून आमचे मतदार झालेले अधिकृत ती प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 10,000 मतं काढायची, डिलीट करायची. 10,000 मतं काढायची आणि तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त बोगस मतं जी इकडले मतदार नाहीत ती टाकायची आणि निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करायचा. अशा प्रकारचं एक षडयंत्र उघड झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या टीम अधिकृतपणे ह्या कामाला लागलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं मला दिसतंय. आज हा तांत्रिक मुद्दा जरी असला तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे. मी इतकंच सांगेन, हे षडयंत्र आम्ही उधळूच, लोकांमध्ये जागृती निर्माण करू आणि वेळ पडली तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा एक विराट मोर्चा सुद्धा आम्हाला निवडणूक आयोगावर काढावा लागेल. नानाजी, आपण आता जास्त सांगू शकाल. ज्याप्रमाणे संजय राऊत साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हरण्याच्या भीतीमुळे ओरिजिनल मतदातांची नावं कापून छत्तीसगड असतील, मध्य प्रदेश असेल, बाहेरच्या राज्यातल्या लोकांचा आधार कार्ड जोडून 10,000 लोक त्या ठिकाणी त्यांची नावं नोंदवली जातात. ओरिजिनल मतदान त्या ठिकाणी हटवलं जाते आहे आणि त्यामध्ये राज्यातले काही अधिकारी यांच्या या पापामध्ये सामील झालेले आहेत. काल निवडणूक आयोगाला ही सगळी माहिती दिली. जे चोकलिंगमजी या ठिकाणी आहेत ते या निवडणूक आयोगाचे सीओ म्हणून काम करतात आहेत, त्यांना आम्ही काल माहिती दिली. आज आता आम्ही मेल पण करतोय मुख्य निवडणूक आयोगाला आणि ही सगळी व्यवस्था तातडीनं दुरुस्त करावी. आणि आमचं तर अजून असं म्हणणं आहे की आज त्यांचं एक क्लोजर होत आहे, तातडीनं ही यादी जाहीर करावी आणि 3 दिवस अजून पुन्हा त्याच्यामध्ये वेळ द्यावी की त्यामध्ये बोगस मतदान आलं आहे काय, पारदर्शक निवडणुका व्हाव्यात
असं केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करत असताना सांगितलं, पण पारदर्शकता कुठेही दिसत नाही. म्हणजे झारखंडच्या डीजीची बदली होऊ शकते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, पण महाराष्ट्रातली डीजी बदलवायची झाली तर त्यांना अधिकार नाही. तर निवडणूक आयोग हे नरेंद्र मोदीच्या पायाशी बसलेले आहेत का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोगच पारदर्शक नसेल तर महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप निवडणूक आयोगाकडून होत असेल, हे कदापि महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि याच राज्यामध्ये, याच मातीमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप अगर बीजेपी सत्तेच्या आधारात करत असेल, हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून, आम्ही तर मेल करतोच आहे, पण तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आम्ही सूचित करतो आहे की तातडीनं हे जे पाप चाललेलं आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे थांबवलं पाहिजे. मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की शिर्डी मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामध्ये लोणी गावात 2844 मतं लोकसभा आणि विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नोंदवले गेलेले आहेत. 2844 मतं एका गावात नोंदवले गेलेले आहेत. याचा अर्थ की कसं या पद्धतीचं हे पाप चाललेलं आहे. आणि शिर्डीमध्ये मतदान वाढवण्याचं आणि काँग्रेसची मतं, काँग्रेस विचाराची मतं, म्हणजे आता तर मला असं वाटतं की मुसलमानांची मतं, बौद्धांची मतं, दलितांची मतं, या सगळ्या मतालाच आता त्या ठिकाणून हटवायचंय. अशा पद्धतीचं पाप समजा भाजप करत असेल, अहो हे कोणाच्या डोक्यावर लिहिलं नाहीये की कोण कोणाला मतदान करणार, पण या पद्धतीचं एका धर्म, एका जातीच्या लोकांची मतं कमी करण्याचं पाप हे लोक करत असतील तर हे लोकशाहीचा गळा घोटतात आहेत, हे याच्यातून सिद्ध होते. मी आवाहन करतो महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला, मतदाता बंधू भगिनींना, की आपण सतर्क झालं पाहिजे. आज यांचे मतं कापले जातात, उद्या तुमचे कापले जातील. आणि जे हुकुमशाही, जी तानाशाही नरेंद्र मोदीजींनी, भाजपनी या देशामध्ये आणलेली आहे, ती पुन्हा या पद्धतीच्या पापामुळे सुरू राहणार आहे. आणि म्हणून सगळ्या मतदातांनी आता जागरूक झालं पाहिजे आणि आपली मतदान बरोबर आहेत की नाही हे तपासलं पाहिजे. हे आव्हान मी सुद्धा आपल्या माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. एक मिनट, हिंदी. हम कल चुनाव आयोग के जो यहाँ पे सीओ रहते हैं चोकलिंगम जी, कल उनके सामने हम गए थे महाविकास आघाड़ी करके. जिस तरह से वोटर लिस्ट में ही पाप करने का काम जो महाराष्ट्र में शुरू है, उसके बारे में उनको अवगत कराया. पर हमारे पास अभी रिपोर्ट जो आई, हम अभी मुख्य चुनाव आयोग जो है उनको हम लोग अभी यहाँ से तीनों महाविकास आघाड़ी के सभी नेताओं के साइन करके